माझ्या मते तरी त्या दिवशी धोंडानीच जत्रा करावी आणि फॅमिलीनं थोडं नाही तर एक दुसऱ्या काहीतरी दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहावे. पण ती जी एरिया असते म्हणजे मंदिरहून होमखंड तसंच तळीपाशी हा जो रस्ता आहे एवढा रस्ता लहान आहे ते आणि जेणेकरून ते दोन्ही बाजूला ते स्टॉल्स लागतात तेव्हा त्या जत्रेला न फिरता पण म्हणजे पाहिजे तसं फिरता येत नाही एवढी गर्दी होते. आणि अक्षरशः ते तिथं छोटी छोटी मुलं आमच्या भगिनी आमची लहान लहान मुलं अशी चिरड गेली जातात की आम्हाला ते बघवत नाही. म्हणून एकच विनंती करतो की प्रत्येकाने आपापल्या लहान मुलांना एका बाजूला घेऊन राहावे. तसेच प्रत्येक आमच्या भगिनीने आई माताने एका बाजूने राहून बघावे. नाहीतर दुसऱ्या दिवशी जत्रेचा आनंद घ्यावा. पण त्या दिवशी गर्दीत शक्यतो मिक्स होता कामा नये. कारण ती त्यांची जी चेंगरी होते ना ती बघवत नाही हो. म्हणून एक विनंती करतो की सर्वांनी शांत चित्ताने जत्रेत जावं, जत्रेत देवीचं दर्शन घ्यावं. फॅमिलीने जर घ्यावं असेल तर सकाळी दर्शन घेऊन यावं. पण संध्याकाळी 6च्या नंतर फक्त धोंडाची जत्रा असते. ते धोंडालाच तिथं अशी गर्दी करू नये आणि शक्यतो चांगल्या रीतीने जत्रा पार पाडावी.